आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये सगळ्यात पहिला एमसीक्यू बनू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट मध्ये आयोनिक इक्विलिब्रियाची डेफिनेशन दिली असणार आहे. अँड डेफिनेशन काय आहे? आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजेच इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय? रेट ऑफ फॉरवर्ड डायरेक्शन इज इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड डायरेक्शन फॉर द रिएक्शन. सो रिव्हर्सिबल एरो लिहितो आपण. द इक्विलिब्रिया बिटवीन अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल, अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल अँड आयन्स, असाच ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे आणि टिक करायचं. व्हॉट इज आयोनिक इक्विलिब्रिया? इट इज इक्विलिब्रियम बिटवीन अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. समजा आपण घेतलं ऍसिटिक ऍसिड CH3COOH, नुसतंच ऍसिटिक ऍसिड घेतलं तर ते डिसोसिएट होत नाही, त्याला टाकावं लागतं ॲक्वियस मीडियमच्या प्रेझेन्स मध्ये. सो या चॅप्टर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्ही कुठलाही सॉल्ट घ्या, तुम्ही कोणताही ऍसिड घ्या, कोणताही बेस घ्या, त्याला ॲक्वियस मीडियम मध्ये पुट करायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी ऍड केल्यानंतर तो डिसोसिएट होतो आणि डिसोसिएट होऊन काय देईल आपल्याला? आयन्स देईल CH3COO- दॅट इज ऍसिटेट आयन आणि हायड्रोजन H+. ठीक आहे. मग बेसिकली हा चॅप्टर तुम्ही बोर्ड एक्झाम साठी केलाय. ऍसिटिक ऍसिड एक स्ट्रॉंग ऍसिड आहे की वीक ऍसिड आहे? चॅट सेक्शन मध्ये सांगा. मी नंतर तुम्हाला एक हिंट देईन, त्या हिंट वरून तुम्ही स्ट्रॉंग अँड वीक ऍसिड ओळखू शकता. आता मला तात्पुरतं सांगा, ऍसिटिक ऍसिड जर तो H+ जनरेट करत असेल तर डेफिनेटली तो ऍसिड आहे. बट टेल मी वेदर इट इज स्ट्रॉंग ऍसिड या वीक ऍसिड? तो काय आहे? वीक ऍसिड आहे. आणि बघा, वीक ऍसिड आहे म्हणून त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम आहे. जर हा स्ट्रॉंग असता, जर एखादं स्ट्रॉंग ऍसिड घ्या, एखादं स्ट्रॉंग ऍसिडचं एक्झाम्पल सांगा चॅट सेक्शन मध्ये. HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे. HCl इज स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड याचाच अर्थ तो कम्प्लिटली डिसोसिएट करतो H+ आणि Cl- मध्ये. इथे इक्विलिब्रियम आहे का? नाही. जर ऍसिड किंवा बेस किंवा सॉल्ट स्ट्रॉंग असेल तर देर इज नो इक्विलिब्रियम. सो या चॅप्टर मध्ये आपण सगळे वीक ऍसिड, वीक बेस आणि वीक सॉल्ट शिकणार आहे. कारण वीक असेल सबस्टन्स, वीक असेल इलेक्ट्रोलाइट, तर त्याच्यामध्ये असतो इक्विलिब्रियम. आणि हाच इक्विलिब्रियम बिटवीन अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स अँड आयन्स, याला काय म्हणणार आपण? कॅटायन अँड एनायन. आणि हा काय आहे? अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज आयोनिक इक्विलिब्रिया. पहिल्या स्लाइडवरच्या गोष्टी समजलेत का? आयोनिक इक्विलिब्रियाची बेसिक डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. तर इथे जो सबस्टन्स डिसोसिएट करणार आहे त्यालाच आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, देर आर हाऊ मेनी टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट? 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. चॅप्टरची सुरुवात इझी आहे आणि हळूहळू त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज ऍड होतील. आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणतो रे? इथेच डिफरन्स बिटवीन पण लिहायचे आपल्याला. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट, सबस्टन्सेस की जे ॲक्वियस मीडियम मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट करतात. जसं की HCl कम्प्लिटली डिसोसिएट करतो H+ आणि Cl- मध्ये. पण नुसताच HCl घेतलाय आणि तो डिसोसिएट झाला असं होतं का? नाही. काय सांगितलं मी आधी? डिसोसिएशन करण्यासाठी, आयन्स मध्ये ब्रेक करण्यासाठी त्याला पाण्यात टाकावं लागतं, म्हणजेच ॲक्वियस मीडियम मध्ये. मग मॅम आम्हाला कसं समजणार की तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का वीक इलेक्ट्रोलाइट आहे? तर एक्झाम्पल्स पार्ट करूया आपण. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल आहे स्ट्रॉंग ऍसिड. सगळे स्ट्रॉंग ऍसिड, सगळे स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस अँड salt of strong acid, weak base, salt of weak acid, strong base, salt of last strong acid, strong base. आता ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे की तुमचे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मी लर्न करून घेईन.
त्या व्यतिरिक्त जर कोण आलं तर तुम्हाला म्हणायचे वीक इलेक्ट्रोलाइट. या चॅप्टर मध्ये सगळ्या गोष्टी तेव्हाच जमतात तेव्हा दिलेला सबस्टन्स स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे ओळखता आलं तर. बघा मी काय काय लिहिलं, मी काय म्हटलंय माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी लर्न करून घेणार आहे. सो ऐका, स्ट्रॉंग ऍसिड हे फर्स्ट होतं. घ्या नोटबुकचं पेज, सांगते तेवढे सगळे स्ट्रॉंग ऍसिड लिहायचे तुम्हाला. स्ट्रॉंग ऍसिड लहान असताना तुम्ही शिकलाय HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे. किंग ऑफ ऍसिड H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड आहे अँड HNO3. 10th स्टँडर्डच्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला हे 3 ऍसिड होते. स्ट्रॉंग ऍसिड्स HCl H2SO4 HNO3. आज मी त्याच्यामध्ये 2 ऍड करून देते, HBr आणि HR फुल स्टॉप. हे 5 सोडले तर याच्या बाहेर जायचं नाही. आता तात्पुरते तुमच्यासाठी हे 5 आहेत. मी अजून एक लिहिते जे एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 मधून येईल. बट हा एक तुमच्यासाठी ऑप्शनल आहे. या चॅप्टर साठी 5 स्ट्रॉंग ऍसिड गरजेचे आहेत. HCl H2SO4 HNO3 HBr HR. 5 स्ट्रॉंग ऍसिड क्लिअर आहेत का चॅट सेक्शन मध्ये एकदा सांगून द्या. नेक्स्ट ला स्ट्रॉंग बेस. पहिले लक्ष स्क्रीन वरती द्या, नंतर लिहाल. तुम्हाला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 माहिती आहे आणि एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 पिरियॉडिक टेबल मधला ग्रुप 1 अँड ग्रुप 2. ग्रुप 1 मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत रे? हायड्रोजन, पण तो एलिमेंट ऑफ ग्रुप 1 नाहीये, आपण त्याला जस्ट अबव ग्रुप 1 ठेवतो. सो लिथियम पासून लिहूया, ली ना को रब से. फ्रँशियमला सोडा कारण तो असणार आहे रेडिओ ऍक्टिव्ह. आणि सेकंडचं बेकार मंग्या किंवा बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. रेडियम सोडा कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह असणार आहे. सो हे एलिमेंट्स तर तुम्हाला माहिती आहेत. एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आहे आणि एक एलिमेंट ऑफ ग्रुप 2 आहे. त्याच्यानंतर हा ग्रुप 1 आहे तर याच्यामध्ये एक एक OH लावायचं. LiOH NaOH KOH RbOH CgMOH. आणि हे ग्रुप 2 आहे तर याच्यामध्ये 2 OH लावायचे. MgOH ट्वाइस, CaOH ट्वाइस, SrOH ट्वाइस, BaOH ट्वाइस. आणि ह्यापैकी कोणताही ऍसिड आला तर तो स्ट्रॉंग, यापैकी कोणताही बेस आला तर तो स्ट्रॉंग बेस असणार आहे. याच्या व्यतिरिक्त कोणताही नाही, फुल स्टॉप. आणि जर दुसरं काही मी म्हटले, समजा आता एक्झाम्पल मी दिलं CuOH ट्वाइस, याच्यामध्ये आहे का एकदा चेक करायचं. कॉपर कसं काय असेल ग्रुप 2 मध्ये? नाहीये, तर तो असणार आहे वीक बेस. जर मी तुम्हाला विचारलं H2S याच्यामध्ये हायड्रोजन आहे तर तो ऍसिड आहे. H2S इज ऍसिड. पण हा जर ऍसिड असेल तर ह्या 5 मध्ये आहे का बघायचं. त्या 5 मध्ये नसेल तर इट इज वीक ऍसिड. सो अशा प्रकारे तुम्हाला सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स ओळखले तर वीक ऍसिड फाइंड आउट करता येतो. स्ट्रॉंग बेस पार्ट असतील तर वीक बेस ओळखता येतो. इथपर्यंत ओके सर्व? पेज आहे आपल्याकडे. चला मग सॉल्ट किती टाइपचे? 4 टाइपचे. कुठला कुठला सॉल्ट असतो? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, salt of weak acid strong base, salt of weak acid weak base. जो दोन्ही वीक आहे, वीक ऍसिड वीक बेस पासून बनलाय, नावातच आहे तो वीक इलेक्ट्रोलाइट असणार आहे. आणि जर वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर वीक इलेक्ट्रोलाइट मध्येच इक्विलिब्रियम असतं. हे आताच डिस्कस केलेलं आपण फर्स्ट स्लाइड मध्ये. मग हे बाकीचे 3 कसे आहेत? ते स्ट्रॉंग आहे. कसं ओळखलं? एक जरी कोण स्ट्रॉंग असेल ना, एक जरी कोण स्ट्रॉंग असेल तर त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे. एक जरी कोण स्ट्रॉंग असेल तर त्याला स्ट्रॉंग म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं, समजा H, अजून कोण घेऊ शकताय? NaOH घ्या. NaOH स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग ऍसिड कोण घेतलं? पहिलं स्ट्रॉंग ऍसिड HCl, स्ट्रॉंग बेस
NaOH याच्यापासून एक सॉल्ट बनवा. सॉल्ट कसं बनवणार आहे, यातला H आणि यातला OH पहिलं वॉटर बाहेर काढा आणि उरलेले जे दोन आहेत ते मिक्स करा. NaCl. NaCl एक सॉल्ट आहे आपल्याला माहिती होतं, पण तो सॉल्ट कसा आहे, Na कुणाकडून आलं असणार, पटकन क्लिक झालं पाहिजे, NaOH कडूनच आलेलं असणार आणि Cl कोणाकडून आलं, HCl कडून. असं आपला कुठलाही सॉल्ट देऊ दे, कोणताही सॉल्ट देऊ दे. समजा त्यांनी आपल्याला दिलं K2SO4, हा जर सॉल्ट आहे तर चॅट सेक्शन मध्ये सांगा की हा कुठल्या टाईपचा सॉल्ट आहे या चार पैकी. चॅट सेक्शन मध्ये सांगा कोणत्या टाईपचा सॉल्ट आहे तो. मग लगेच काय लक्षात यायला पाहिजे, पोटॅशियम, एलिमेंट ऑफ ग्रुप 1, म्हणजे हा आला असणार KOH कडून आणि SO4 आला असणार आहे H2SO4 कडून. This is strong acid, strong base. Again it is example of strong electrolyte. CH3COONH4 हे एक्झाम्पल दिलंय आपल्याला आणि ते विचारतात ह्या चार पैकी तो कोणता सॉल्ट आहे ओळखा. कसं ओळखणार आपण, पहिला तर CH3COOH ऍसिटिक ऍसिड, बरोबर ना. ऍसिटिक ऍसिड वाला पार्ट त्या 5 मध्ये होता का, HCl, H2SO4, HNO3, HBr, HI, म्हणजेच ऍसिटिक ऍसिड हे वीक ऍसिड होतं जे मगाशी पण डिस्कस केलेलं. आणि हा NH4 कुठून आला असणार, NH4OH कडून. ना एलिमेंट ऑफ ग्रुप 1 ना एलिमेंट ऑफ ग्रुप 2, म्हणजेच तो काय आहे, वीक बेस. सो इट इज सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, वीक बेस, म्हणजेच तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे. आता मध्ये एक एक्झाम्पल देते, स्ट्रॉंग ऍसिड कडून आणि वीक बेस कडून आलेला पार्ट घ्यायचा. स्ट्रॉंग ऍसिड कडून समजा Cl आलं, HCl, आणि वीक बेस म्हणजे NH4OH, सो NH4Cl. स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस. इथे वीक ऍसिड म्हणजे ऍसिटिक ऍसिड CH3COO आणि स्ट्रॉंग बेस म्हणजे NaOH. सो असे एक्झाम्पल्स बनवता पण आले पाहिजेत आणि बनवून दिलेल्या एक्झाम्पलला तुम्हाला या 4 मध्ये कॅटेगराइज पण करता आलं पाहिजे. एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा काही डाऊट आहे का. आतापर्यंत आपण 3च स्लाइड डिस्कस केले. आयोनिक इक्विलिब्रियाची डेफिनेशन, इलेक्ट्रोलाइट 2 टाइपचे, स्ट्रॉंग वरती आलो, स्ट्रॉंग की जे कम्प्लिटली डिसोसिएट करतात, 100% डिसोसिएट करतात. मग एक्झाम्पल्स कडे आलो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, स्ट्रॉंग ऍसिड 5 पार्ट केले, स्ट्रॉंग बेस एलिमेंट ऑफ ग्रुप 1 and 2, आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बघताना सॉल्ट आला 4 टाइपचे, ज्याच्यामध्ये पहिले 3 ज्याच्यात एक जरी कोण स्ट्रॉंग असेल तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो, अन्यथा तो काय असतो, वीक इलेक्ट्रोलाइट. क्वेश्चन सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला समजेल. इथे काही सॉल्ट दिलेत, HF. चॅट सेक्शन मध्ये सांगा HF काय आहे, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस की सॉल्ट, आणि सॉल्ट असेल तर कुठला सॉल्ट आहे हे व्यवस्थित सांगायचे तुम्हाला. लगेच सांगा चॅट सेक्शन मध्ये. वीक ऍसिड, येस. ज्याच्यामध्ये H आहे तो असणार ऍसिड आणि त्या 5 मध्ये नाहीये म्हणून काय म्हटला तुम्ही, वीक ऍसिड. आता पटपट सांगा, डायरेक्टली इथेच बघू. AgCl सांगा काय आहे AgCl. AgCl हा सॉल्ट आहे. Cl कुठून आलं असणार आहे, HCl कडून. पुढचं बघायचीच गरज नाही, Ag कोणाकडून आला असणार, AgOH, पण इकडे जायची गरज नाही. एक जरी स्ट्रॉंग असेल तर इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग आहे. इट इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस, अँड इट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. CuSO4 कॉपर आला असणार CuOH ट्वाइस कडून, जाऊ दे, पण H2SO4 कडून कोण आलं, सल्फेट. SO4 कुठून आला असणार, H2SO4. एक जरी स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. CH3COONH4 CH3COO कुठून आलं असणार, ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड एक वीक ऍसिड आहे. ठीक आहे. जर वीक आलं तर पुढचं काय आहे ते पण पाहायचं. वीक आलं तर डायरेक्ट वीक इलेक्ट्रोलाइट लिहायचं नाही, पुढचा स्ट्रॉंग असू शकतो, सो एकदा चेक करायचं. पण या केस मध्ये NH4 आला असणार आहे, NH4OH वीक बेस. वीक ऍसिड, वीक बेस म्हणजे तो
वीक इलेक्ट्रोलाइट आहे. दिस इज वीक इलेक्ट्रोलाइट. अँड H3PO4 याचा आन्सर मला तुम्ही सांगताय. H3PO4 H3PO4 काय आहे तो? येस, H दिसला तर ऍसिड आहे, पण त्या 5 मध्ये नाहीये म्हणून तो वीक ऍसिड आहे. ऑल क्लिअर? कुठलंही एक्झाम्पल आलं तर तुम्ही फाइंड आउट करू शकता. कोणतंही एक्झाम्पल आलं तर तुम्ही फाइंड आउट करू शकाल. वीक इलेक्ट्रोलाइट्स जे स्ट्रॉंग नाही आहेत ते वीक आहेत, आणि वीक असतील तर त्याला डबल हेडेड एरोज म्हणजे इक्विलिब्रियाने डिनोट करतात. हा झाला फर्स्ट डिफरन्स. सेकंड, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी अल्फाची व्हॅल्यू 1 असते. व्हॉट इज अल्फा? डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फाची व्हॅल्यू नियरली इक्वल टू 1 असते, म्हणजे 0.9 दॅट इज इक्वल्स टू 1 असं पण असू शकतं. पण वीक इलेक्ट्रोलाइट साठी अल्फा इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. मग हे अल्फा काय आहे हे सांगते आता. अल्फा काय आहे हे सांगते आता. कसं फाइंड करायचं असतं अल्फा? समजा मी तुम्हाला दिलं NH4OH. मुद्दामून मी ते एक्झाम्पल्स घेते की जी सीईटी वारंवार विचारणार आहे, जे टेक्स्टबुक मध्ये इम्पॉर्टंट म्हणून दिलेलं आहे. NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साइड. अमोनियम हायड्रॉक्साइड वीक बेस आहे जो की NH4+ आणि OH- मध्ये डिसोसिएट करतो, ते पण कधी ॲक्वियस मीडियम मध्ये. आता समजा याचे मी तुम्हाला 10 मोल्स दिले. 10 मोल्स कधी? टाइम इक्वल्स टू 0. टाइम 0 म्हणजे अजून रिॲक्शन चालू झाली नव्हती. रिॲक्टंट दिला मी तुमच्या हातामध्ये तेव्हा 10 मोल दिलते. तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं. जसं पाणी ऍड केलं तसं डिसोसिएशन चालू झालं. म्हणजे जेव्हा मी टाइम इक्वल्स टू 0 रिॲक्शन चालू होताना दिलेलं रिॲक्टंट असणार पण प्रोडक्ट नसणार आहे. आता पाणी ऍड केलं तसं रिॲक्शन चालू झाली आणि तुम्ही पोहोचला त्या टाइमला जेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड म्हणजेच इक्विलिब्रियम आलतं. टाइम इक्वल्स टू टी इक्विलिब्रियम म्हणजे रिॲक्शन इक्विलिब्रियमला पोहोचली असताना किंवा आफ्टर सम टाइम गेला, तुम्ही एक थोड्या वेळाने गेला, 5 मिनिटांनी चला, आधी 5 मिनिटांनी गेला तर तुम्हाला असं दिसेल या 10 मधून काहीतरी मोल्स मायनस झालेत. का? 2 मायनस झाले किंवा 3 मायनस झाले, कितीतरी मोल्स त्यातून मायनस होतात, कारण तेच प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालेले असतात. तेच कशामध्ये कन्वर्ट झालेले असतात? प्रोडक्ट मध्ये. सो जे मोल्स डिसोसिएट झाले तेच कशाने काउंट करतो आपण? अल्फाने. की आधी किती मोल्स होते, अल्फा कसं फाइंड करायचं आहे? किती टोटल मोल्स दिलेले तुम्हाला? 10. त्याच्यामधून किती तुटले? तुमचं तुम्ही काहीतरी एक नंबर मनात घ्या. 2 तुटले, 2 डिसोसिएट झाले. कम्प्लिटली डिसोसिएट होणार नाहीये. सो 2 तुटले तर हे पण 2 बनतील, हे पण 2 बनतील. आउट ऑफ 10 2 ब्रेक झाले म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आली 0.2. सो अल्फा कसं फाइंड करायचं आहे? नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड, किती ब्रेक झाले, डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स, मल्टीप्लाइड बाय जर 100 केलं तर तुम्हाला पर्सेंटेज अल्फा भेटेल. पर्सेंटेज अल्फा इज इक्वल्स टू जे आन्सर आलं त्याला मल्टीप्लाय बाय काय करायचं? 100. क्लिअर आहे? अल्फा मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन वाला पार्ट पण येईल किंवा तुम्हाला डायरेक्टली विचारतील विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इज करेक्ट. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारलंय की पर्सेंट डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारलं? हे समजून घेणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ते समजणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. हे ओके? अल्फाची व्हॅल्यू समजली सगळ्यांना. आणि अल्फा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी 1 असतो, पण वीक इलेक्ट्रोलाइट, दिस वॉज एक्झाम्पल ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, तर अल्फाची व्हॅल्यू बघा किती आली आहे? 0.2 विच इज लेस दॅन 1. नेक्स्ट, ऍसिड बेसच्या थेरीज. आपल्याकडे 3 ऍसिड बेसच्या थेरीज आहेत. अरेनियस ऍसिड बेस थेरी, या थेरीज सगळ्यांना माहिती आहे. सो आपण रॅपिडली जातो, त्याच्यानंतर मी एक थोडंसं गॅप घेईन, त्याच्यामध्ये मी तुमचे कमेंट्स रीड करते. अरेनियस थेरी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. अरेनियस काय म्हटले? व्हॉट आर ऍसिड सबस्टन्सेस दॅट गिव्ह राईज टू H+. ज्याच्यामध्ये H दिसतोय तो ऍसिड आहे, पण तो H कधी दिसला पाहिजे? व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर.
म्हणजेच इन ॲक्वियस सोल्युशन. एखाद्या सबस्टन्सला पाण्यात टाकल्यानंतर म्हणजेच इन ॲक्वियस मीडियम जर तो H+ देत असेल तरच ऍसिड म्हणायचं. HCl मध्ये H आहे, पाण्यात टाकल्यावरती तो H+ देतो म्हणजे डिसोसिएट झाल्यावर तो H+ देतो. ऍसिटिक ऍसिड मध्ये H आहे आणि तो पण H+ देतो. मग तो स्ट्रॉंग असू दे की वीक असू दे हे तुम्ही फाइंड करायचं नाही आता. तुम्ही फक्त आता काय करायचंय, ऍसिड आहे का बेस आहे ओळखायचंय. अरेनियस ऍसिडची डेफिनेशन मध्ये H शोधला आणि अरेनियस बेस विचारलं तर काय असतो, सबस्टन्स दॅट हॅव OH- ions and give rise to OH- ion when dissolved in water. NaOH असू दे किंवा NH4OH असू दे. अरेनियसच्या ऍसिडची डेफिनेशन, बेसची डेफिनेशन सोबत त्याचे लिमिटेशन्स इम्पॉर्टंट आहे. हा जो लॉ आहे तो कोणासाठी युजफुल आहे, फक्त ओनली टू ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर H+ दिला तरच ऍसिड, पाण्यात टाकल्यानंतर OH दिला तरच बेस. पण हे पाणी फार इम्पॉर्टंट आहे. वॉटर नसेल, ॲक्वियस मीडियम नसेल तर अरेनियसची डेफिनेशन रॉंग होत होती. आणि सेकंड, डज नॉट अकाउंट द बेसिसिटी ऑफ NH3. एक बेस आहे, मग बेस आहे तर त्याच्यात OH पाहिजे होता, OH नाहीये. का नाहीये हे अरेनियस सांगू नाही शकले. आणि दुसरं कोण आहे, Na2CO3. दोन पार्ट पाहिजेत, हे दोन अरेनियसचे लिमिटेशन्स. त्याच्यानंतर ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी. अगेन डेफिनेशन पहिली इम्पॉर्टंट आहे. ऍसिड्स आर सबस्टन्सेस दॅट डोनेट प्रोटॉन. जे प्रोटॉन म्हणजे H+ डोनेट करतात ते ते लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड, आणि जे एक्सेप्ट करतात प्रोटॉनला त्याला काय म्हणणार आहे आपण, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. फॉर एक्झाम्पल ते म्हणतात HCl आणि NH3 मध्ये इक्विलिब्रियम आलं, कारण या चॅप्टर मध्ये सगळ्या रिएक्शन्स मध्ये इक्विलिब्रियम येणार आहे. ज्याच्याकडे H आहे तो त्याचा H+ डोनेट करेल. and substance that donate H+ are called as Lorry Bronsted acid and substance की ज्याने H+ घेतला are called as Lorry Bronsted base. आता H+ दिल्यानंतर फक्त Cl- उरला आणि याने H घेतल्यानंतर तो NH4+ बनला. जे सबस्टन्स बनतायत तिथे जाऊन विचारा आता त्यांना की बाबा तू ऍसिड आहेस की तू बेस आहेस, म्हणजे Cl- ला विचारा की तो ऍसिड आहे की बेस आहे. तो म्हणणार माझ्यावरती चार्ज आहे मायनस, तर मी काय करेन, H+ घेईन आणि जो H+ घेतो त्यालाच काय म्हणतो आपण, बेस. पण हा कुठला बेस असणार आहे आता, कॉन्जुगेट बेस. ऍसिड पासून काय बनतो, बेस, पण कुठला बेस, कॉन्जुगेट बेस. आणि पुढे कोण आहे बघा, NH4+. त्याच्यावरती ऑलरेडी H+ जास्त आहे तर तो H+ डोनेट करेल, त्यालाच आपण म्हणणार ऍसिड. पण कोणता ऍसिड, कॉन्जुगेट ऍसिड. कॉन्जुगेट ऍसिड बेस पासून काय भेटत असतो आपल्याला, कॉन्जुगेट ऍसिड. सीईटी क्वेश्चन कसे विचारते, सीईटी म्हणते की H2O वॉटरचा कॉन्जुगेट ऍसिड सांगा. तुम्हाला आन्सर सांगता येतं का, एकदा चेक करा. नसेल तर मग मी तुम्हाला हिंट देते. वॉटरचा कॉन्जुगेट ऍसिड. मी जर आता विचारलं HCl चा कॉन्जुगेट बेस काय, लगेच सांगाल Cl-. मी जर विचारलं अमोनियाचा कॉन्जुगेट ऍसिड काय, लगेच सांगाल NH4+. पण जर क्वेश्चन असा काहीतरी आहे की जो तुम्ही बघितलेलाच नाहीये, वॉटरचा कॉन्जुगेट ऍसिड काय आहे, तर कसं फाइंड करणार. क्वेश्चन कसा, व्हॉट इज कॉन्जुगेट ऍसिड. मग तुम्ही मनात आणायचा बेस. भले इथं ऍसिड लिहिलं, तुम्ही मनात काय आणायचं, बेस. आणि बेसचं काम काय असतं रे, बेस काय करतो, एक्सेप्ट प्रोटॉन. बेस काय करतो, एक्सेप्ट प्रोटॉन. मग याला एक H+ देऊन टाकायचा. H2O ने एक प्रोटॉन घेतला, काय बनेल, H3O+. सिंपल आन्सर आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉन्जुगेट ऍसिड काढायचं आहे तेव्हा तुम्हाला एक प्रोटॉन एक्सेप्ट करावा लागेल. आणि जर मी विचारलं असतं कॉन्जुगेट बेस तर मनात आणायचं ऍसिड आणि ऍसिडचं काम करायचं. ऍसिडचं काम असतं डोनेट H+ डोनेट केला तर राहिलं फक्त OH-. ठीक आहे. जे विचारलं त्याच्या अपोजिट काम करायचंय.
कॉन्जुगेट ऍसिड मनात आणायचं बेस. बेस काय करतो? एक्सेप्ट H, घ्या H, H3O+. कॉन्जुगेट बेस मनात आणायचं ऍसिड. ऍसिड काय करतो? डोनेट H+, ला पाठवून द्या. असे क्वेश्चन असणार आहे त्याच्यावरती. ठीक आहे. आता याचे पण काहीतरी लिमिटेशन्स असतील. त्याच्या लिमिटेशन्स मध्ये AlCl3 एक लिमिटेशन होतं. आय गेस याच्यामध्ये आलेलं नाहीये, बट AlCl3 एक लिमिटेशन आहे. जस्ट अ मिनिट. जर तुम्हाला विचारलं लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीचं लिमिटेशन काय आहे, तर लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीचं लिमिटेशन आहे AlCl3. AlCl3 हा एक ऍसिड आहे आणि जर तो ऍसिड असेल तर त्याने H+ डोनेट करायला पाहिजे होतं. कसं काय करणार H+ डोनेट? आहे का H+ त्याच्याकडे? नाहीये. सो हे लॉरी ब्रॉन्स्टेडना सांगता आलं नाही. लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिडची डेफिनेशन: सबस्टन्सेस दॅट डोनेट प्रोटॉन, बेस सबस्टन्सेस दॅट एक्सेप्ट प्रोटॉन, लिमिटेशन AlCl3 आणि गुड थिंग्स काय? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर दिली. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर डिफर बाय ओनली 1 प्रोटॉन. हे माहिती आहे ना सगळ्यांना? एक कॉन्जुगेट ऍसिड आणि त्याचा बेस, कॉन्जुगेट ऍसिड आणि त्याचा बेस घेतला तर दोघांमध्ये कोणाचा डिफरन्स असतो? फक्त H+, सिंगल प्रोटॉन. आणि त्याला प्रूफ करण्यासाठी AlCl3 चा ड्रॉबॅक रिमूव्ह करण्यासाठी थेरी आली लेविस थेरी. लेविस थेरी म्हणते सबस्टन्सेस दॅट डोनेट्स लोन पेअर आर कॉल्ड ॲज बेस. सबस्टन्स दॅट डोनेट लोन पेअर आर कॉल्ड ॲज बेस and substance that accept lone pair are called as acid. मग सिंपल आहे. ज्याच्याकडे लोन पेअर आहे तो डेफिनेटली काय असणार आहे? लेविस बेस. मग कोणाकोणाकडे लोन पेअर आहे? नायट्रोजनच्या फॅमिलीकडे लोन पेअर आहे. ठीक आहे. त्याच्या आधी कोण असतं? नायट्रोजनच्या आधी कार्बन. कार्बनकडे लोन पेअर नाहीये आणि त्याच्या मागे पण कोणाकडे लोन पेअर नाहीये. पहिला आली नायट्रोजनवर, त्याच्यानंतर इकडे कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजेच काय झालं आता? H2O. लोन पेअर आहे त्याच्याकडे. किती असतात? 2-2. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. इकडे कोण आहे? फ्लोरीन. कोण आहे तिकडे? फ्लोरीन. फ्लोरीन वरती पण लोन पेअर आहे, पण फ्लोरीन पासून कुठलाही बेस बनलेला नाहीये. तर हे दोन तर लक्षात राहतील. NH3 आणि H2O त्यांच्याकडे लोन पेअर आहे. आणि ऍसिड कसं लक्षात ठेवायचं? ऍसिडकडे असतं वॅकंट ऑर्बिटल. ऍसिड जे देतीये ते ऍज इट इज लक्षात ठेवा, त्याच्या बाहेर जायची गरज नाही. एक्झाम्पल AlCl3 वॅकंट ऑर्बिटल, Fe वॅकंट ऑर्बिटल, FeBr3 वॅकंट ऑर्बिटल, BF3 वॅकंट ऑर्बिटल. हे 4 करू शकता. बोरॉनची फॅमिली बाल गंगाधर, इंडियन टिलक आणि डी ब्लॉक मधले एलिमेंट्स आले. कोणती फॅमिली म्हटलं? बोरॉन, बाल गंगाधर, इंडियन टिलक. ह्या फॅमिली मध्ये असतं वॅकंट ऑर्बिटल किंवा आयन म्हणजेच डी ब्लॉक. डी ब्लॉक मध्ये असतं वॅकंट ऑर्बिटल. पण तुम्ही हे 4 एक्झाम्पल्स करा, त्याच्या बाहेर नाही केले तरी पण चालते. लोन पेअर कंटेनिंग 2 सांगितले, अमोनिया आणि वॉटर. वॉटर मॅम कसं काय? तर वॉटर इज एम्फोटेरिक की नेचर ना. इट ऍक्ट ॲज ऍसिड ॲज वेल ॲज बेस. मग तो कुठला बेस आहे? तो लेविस बेस आहे. वॉटर इज अ लेविस बेस. तिन्ही थेरीज क्लिअर आहेत. डेफिनेशन तर तुम्हाला ऑलरेडी पाठ असतील. एक्झाम्पल आणि लिमिटेशन. आणि याचं काही एक लिमिटेशन नाहीये. नो लिमिटेशन्स. यूज युअर ब्रेन. हे स्टेटमेंट विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट? करेक्ट मध्ये येईल. ऑल ब्रॉन्स्टेड बेसेस. चॅट सेक्शन मध्ये सांगा बघूया ब्रॉन्स्टेड बेसिस म्हणजे काय? व्हॉट आर ब्रॉन्स्टेड बेसिस? व्हॉट आर ब्रॉन्स्टेड बेसिस? न पेजेस पलटता आठवतं का सगळ्यांना? सबस्टन्सेस दॅट काय होते ब्रॉन्स्टेड बेसिस? लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड डोनेट्स प्रोटॉन. लॉरी ब्रॉन्स्टेड बेस, ब्रॉन्स्टेड बेस येस एक्सेप्ट प्रोटॉन. प्रोटॉन एक्सेप्ट करायचं आहे त्याला. ठीक आहे. मग एक्झाम्पल काय होतं रे?
सबस्टेन्सेस दॅट एक्सेप्ट प्रोटॉन कोणी घेतलेलं आठवतं NH3 आणि त्याच्या बाजूला HCl लिहिलेला तुम्ही. HCl ने या NH3 ला काय दिलं एक प्रोटॉन दिला आणि तो प्रोटॉन घेऊन ते कशामध्ये कन्वर्ट झालेलं NH4+. सो NH3 ब्रॉन्स्टेड बेस पण आहे. आर ऑल्सो लेविस बेसेस आताच सांगितलेलं सबस्टेन्सेस दॅट डोनेट लोन पेअर आर ऑल्सो कॉल्ड ॲज लेविस बेसेस. हेन्स प्रूव्ड ऑल ब्रॉन्स्टेड बेस आर लेविस बेस. ऑल ब्रॉन्स्टेड बेस आर लेविस बेस. पण वाइस वर्सा ट्रू नाही आहे. बट ऑल ब्रॉन्स्टेड ऍसिड्सच्या बाबतीत आर नॉट लेविस ऍसिड्स. ऍसिड्सच्या बाबतीत काही नाहीये. ब्रॉन्स्टेड बेसच काय असतात लेविस बेस. ओके. नेक्स्ट, वॉटर इज एम्फोटेरिक इन नेचर. एम्फोटेरिक म्हणजेच ऍक्ट ॲज ऍसिड ॲज वेल ॲज बेस. मग तुम्हाला जर रिॲक्शन दिल्या अशा वॉटर प्लस अमोनिया आणि विचारलं वॉटर ऍक्ट्स ॲज डॅश विथ अमोनिया, कशाला डोक्याला जास्त ताप द्यायचा रे. अमोनिया बेस आहे मग वॉटर काय असणार आहे ऍसिड. वॉटर ऍक्ट ॲज डॅश विथ HCl. HCl काय आहे ऍसिड. मग वॉटर काय काम करेल बेस. रिॲक्शन पार्ट करून लिहिण्याची गरज नाहीये. लॉजिकली आन्सर तुम्हाला येऊन जाईल तिथे. ठीक आहे. आयोनायझेशन. आयोनायझेशन मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. जर एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याला स्ट्रेट ॲरोनी लिहितात. त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम नसतं. जसं की HCl स्ट्रॉंग ऍसिड, NaOH स्ट्रॉंग बेस. आणि जर वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर तुम्हाला डबल हेडेड ॲरोजनी एक्सप्रेस करायचं आहे. हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आणि याच्यामधला कुठलाही एक्झाम्पल घ्या तुम्हाला तो स्ट्रॉंग ऍसिड बेस सांगता येणार. या पेजवरती जेवढे एक्झाम्पल्स आहेत ते घेऊ. HCl स्ट्रॉंग ऍसिड, NaOH ग्रुप 1 स्ट्रॉंग बेस, HCl स्ट्रॉंग ऍसिड, HNO3 स्ट्रॉंग, H2SO4 स्ट्रॉंग, HBr स्ट्रॉंग, HI स्ट्रॉंग. कोण ऍसिड्स NaOH, KOH स्ट्रॉंग बेस सांगितलेत मी मगाशीच. ऍसिटिक ऍसिड वीक आहे म्हणून सांगितलं. अमोनियम हायड्रॉक्साइड वीक आहे म्हणून सांगितलं. बघा याच्यात पण H आहे पण त्या 5 मध्ये नाहीये. HF H आहे पण आपल्या 5 मध्ये नाहीये. H2S H आहे पण आपल्या 5 मध्ये नाहीये म्हणून ते सगळे कसे झाले वीक. OH आहे OH आहे पण ग्रुप 1 मध्ये नाहीये ग्रुप 2 मध्ये नाहीये म्हणून काय झालं वीक. सो हिंट लक्षात ठेवा तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट इथे इम्पॉर्टंट पार्ट चालू होतो की आपल्याला या चॅप्टर मध्ये इक्विलिब्रिया शिकायचं आहे. म्हणजेच आपल्याला वीक ऍसिड शिकायला लागतील. एखादं वीक ऍसिड HA ने रिप्रेझेंट झालं या चॅप्टर मध्ये. आणि जर तुम्हाला वीक बेस शिकायचे तर वीक बेस हे BOH नी एक्सप्रेस केले जातात. वीक ऍसिड कशाने लिहायचं HA. ऍक्वियस मीडियम मध्ये टाकलं की ते काय देईल आपल्याला प्रोटॉन H प्लस काय भेटेल आपल्याला A-. सिमिलरली बेस लिहायचा BOH. ज्याच्यामध्ये OH आहे त्याला आपण बेस म्हणणार आहे. ऍक्वियस मीडियम मध्ये जर पुट केलं तर तो देईल B+ OH-. ठीक आहे. हे समजलं. आता CET जेव्हा क्वेश्चन विचारते याला म्हणते मोनो बेसिक ऍसिड. कन्सिडर अ मोनो बेसिक ऍसिड. तेव्हा काय कन्सिडर करायचं समजलं HA. आणि जर म्हटले कन्सिडर अ वीक मोनो ऍसिडिक बेस तर काय कन्सिडर करायचं आहे BOH. ऍसिड बेसिक असतं आणि बेस ऍसिडिक असतो. जर इक्विलिब्रियम आहे तर तिथे असणारे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K. जिथे इक्विलिब्रियम तिथे असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K. आणि ऍसिड आहे म्हणून A. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा लिहिला जातो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. CET क्वेश्चन विचारते विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर्मॅट ऑफ KA. आणि ह्या KA ला तुम्हाला कॅल्क्युलेशन्स नाहीयेत. फक्त KA रिप्रेझेंट करायचे. KA ला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ऑस्टवल्ड डायल्युशन लॉने एक फॉर्म्युला दिलाय. फॉर्म्युला सांगतो अल्फा = √K/C किंवा K =
अल्फा स्क्वेअर इंटू सी. के चे दोन फॉर्म्युला ऑस्टवेल डायल्युशन लॉ नुसार के इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. अल्फा कसं फाइंड करायचं तेही सांगितलं. किती डिसोसिएट झाले अपॉन टोटल किती होते. मोस्ट ऑफ द टाइम अल्फा हा गिव्हनच राहणार आहे. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं मोलार मध्ये 0.1 मोलार 0.2 मोलार आणि आपल्याला के फाइंड करायला सांगतात. आणि जसं की हा इक्विलिब्रियम आहे म्हणून लिहिला के, बेस आहे म्हणून लिहिला बी आणि वरती काय लिहिणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट बी प्लस OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट BOH. हे क्लिअर आहे. मग इथे पण एक फॉर्म्युला असणार अकॉर्डिंग टू ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ. केबी काय असणार आहे रे. केबी इज ऑल्सो इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. फॉर्म्युले तर सगळ्यांना पाठ असतात बट नेमका हा के ए सांगतो काय. के सांगतो स्ट्रेंथ ऑफ ऍसिड. के काय सांगतो किती स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि केबी काय सांगतो स्ट्रेंथ ऑफ बेस. केबी काय सांगतो स्ट्रेंथ ऑफ बेस. याच्यावरती थिअरी याच्यावरती थिअरी पण याच्यावरती न्यूमेरिकल आणि सेम खाली असणार सेम ऍज इट इज खाली. या चॅप्टर मध्ये भरपूर सारे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग सॉल्ट जरी तुम्ही शिकला असाल आपल्याला डिटेलिंग करायचं आहे. आपल्याला न्यूमेरिकल येणार आहे वीक वरती कारण वीक असेल तरच असतो इक्विलिब्रिया आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम शिकायचं आहे. सो ह्या काही गोष्टी होत्या. त्याच्यानंतर ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ मी ऑलरेडी शिकवला. के इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. याच्यात एक अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते बघा. आता लिहून घ्या तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना खूप युजफुल होईल. नोट म्हणा हिंट म्हणा ट्रिक म्हणा. कधी कधी तुम्हाला म्हणतात फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. कधी कधी तुम्हाला म्हणतात H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड करा आणि खरं तर क्वेश्चन मध्ये पण एक कुठलं तरी कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं. असं असतं 0.02 मोलार H2SO4. मग आपल्याला वाटतं 0.02 मोलार. मोलार दिलं म्हणजेच काय दिलं असेल त्यांनी Hचं कॉन्सन्ट्रेशन पण Hचं नसतं ते. H ची व्हॅल्यू काढायची असेल तर C इंटू अल्फा करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. मी अशा टाईपचं एक क्वेश्चन दाखवते. आता फक्त तुम्ही फॉर्म्युला मध्ये लिहून घ्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल्स टू C अल्फा. आणि कसं कन्फ्युज होतं ते पण मी दाखवते. अ वीक मोनोबेसिक ऍसिड मी सांगितलेलं काय म्हणणार वीक मोनोबेसिक काय म्हटलं ते सोडून द्या. पुढे काय म्हटलं ऍसिड. ऍसिड असेल तर आपण जनरली त्याला कसं कन्सिडर करतो HA इज 0.05% डिसोसिएटेड. डिसोसिएशन कोण सांगतं आपल्याला अल्फा आणि पर्सेंटेज दिला फक्त 0.05 नाही लिहायचं. काय लिहायचं 0.05%. सो अल्फाची व्हॅल्यू काय झाली 0.05 डिवाइडेड बाय 100. हे ठीक आहे सगळ्यांना ओके ना. मग डेसिमल शिफ्ट करून घ्या 0.5 इंटू 10 रेज टू -2 0.05 आहे दॅट इज इक्वल्स टू 5 इंटू 10 रेज टू -4. अल्फाची व्हॅल्यू पर्सेंटेज मधून तुम्हाला जस्ट अल्फा मध्ये आधी कॅल्क्युलेट करावी लागेल. इन बघा काय दिलं 0.02 मोलार सोल्युशन. ही हिंट आहे माझी. जेव्हा ते सोल्युशन म्हणतील तेव्हा लक्षात ठेवायचं कॉन्सन्ट्रेशन सी ने लिहायचं. काय दिलं कॉन्सन्ट्रेशन सी 0.02 मोलार. 0.02 मोलार. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे के इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फा इथे आहे सी इथे आहे. 5 इंटू 10 रेज टू -4. सी ची व्हॅल्यू 2 इंटू 10 रेज टू डेसिमल शिफ्ट करून -2. सो अल्फाचा स्क्वेअर करायचा राहिलेला 25 इंटू 10 रेज टू -8 इंटू 2 इंटू 10 रेज टू -2. 25 2 चा 50 इंटू -10. 50 इंटू -10 किंवा 5 च्या टर्म्स मध्ये लिहिलं तर
5 into 10 raised to power -9. हा एक सिंपल क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला सीईटीला. आणि दुसरं जे ट्रिक वाला मी सांगत होते, सेम क्वेश्चन मध्ये हे समजलं का पहिल्यांदा? हे समजलं का पहिल्यांदा? ठीक आहे. आता तो ट्रिक वाला क्वेश्चन बघा काय करतात. मी समजा क्वेश्चन थोडासा बदलते. HA इतकं तुम्हाला मी दिलं ऍसिड आणि म्हटलं फाइंड इट्स पीएच. त्याचा पीएच फाइंड करा. तर तुम्ही बोर्ड एक्झाम्स मध्ये पीएच चा फॉर्म्युला लर्न केला ना, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H+. आता तुम्हाला H+ दिला का रे? सेम क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन आहे, हा सेम क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला याच्यातून फाइंड करायला सांगितलंय पीएच. सो तुम्हाला H+ चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय का? फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती आहे. H+ चं कॉन्सन्ट्रेशन किती लिहिणार? पीएच इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10. बरेचसेच मुलं काय करतात, अ वीक ऍसिड इज 0.05% डिसोसिएटेड. हे कॉन्सन्ट्रेशन दिसतं 0.02. मग वाटतं की तेच H+ चं कॉन्सन्ट्रेशन आहे. पण काय सांगितलं? ते कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे? सोल्युशन. सोल्युशन म्हणजे ती व्हॅल्यू C असते, आपण काही तीच व्हॅल्यू H ला लिहून जातो. तसं करायचं नाहीये. आपल्याला फॉर्म्युला दिलाय एक, जर H+ काढायचं असेल तर काय करायला लागतं? C इंटू अल्फा. C कुठे आहे? हे अल्फा वरती, C इंटू अल्फा करायचं, ते H+ चं कॉन्सन्ट्रेशन आहे. H+ इथे पुट करा, मग मिळून जाईल तुम्हाला पीएच. ही गोष्ट क्लिअर झाली का? ऍट एनी टाइम जर तुम्हाला पीएच विचारलं आणि H+ चं कॉन्सन्ट्रेशन विचारतायत, क्वेश्चन मध्ये जर ते स्वतः म्हणत असतील की द ऍसिड इज 0.02 मोलार, इथं ऍसिड इज म्हटलं का रे? नाही, सोल्युशन इज. सोल्युशन म्हणजे C आणि ऍसिड म्हटले असते तर H+. ही गोष्ट क्लिअर आहे का? टेक्स्टबुक मध्ये सुद्धा असे क्वेश्चन्स आहेत. अ वीक मोनोबेसिक ऍसिड, परत कोण आलं आपलं? HA इज 12% डिसोसिएटेड. 12 डिवाइडेड बाय 100. आता फास्ट करते. 12 into 10 raised to -2 in 0.05 मोलार सोल्युशन. सोल्युशन ही माझी हिंट आहे. सोल्युशन म्हटलं तर C लिहायचं. 0.05 म्हणजेच 5 into 10 raised to -2. व्हॉट इज पर्सेंटेज डिसोसिएशन? पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणजेच काय विचारता येते? पर्सेंटेज अल्फा काय आहे? कोणासाठी? 0.15 मोलार सोल्युशन. दुसरं एक सोल्युशन घेतलंय C', त्याच्यासाठी व्हॅल्यू दिली आहे 0.15 म्हणजेच 15 into 10 raised to -2 मोलार. हे पण मोलार आहे. ठीक आहे. पण एकच ऍसिड आहे ना, ऍसिड हाच ठेवलाय आणि एका ऍसिड साठी त्याची स्ट्रेंथ काय असणार आहे? Ka काय असतो? अल्फा स्क्वेअर C. तोच ऍसिड आहे, याचा पण Ka काय असणार आहे? अल्फा स्क्वेअर C'. हा अल्फा डॅश करू, C' करू. ठीक आहे. आता जर दोन्ही K आहेत तर तुम्ही इक्वेट करा. इक्वेट करून काय भेटणार तुम्हाला? दोन्ही K असल्यामुळे अल्फा स्क्वेअर C इज इक्वल्स टू अल्फा डॅश स्क्वेअर इंटू C'. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणाकोणाच्या व्हॅल्यूज आहेत बघा. अल्फा आहे किती आहे? 12 into 10 raised to -2. C आहे 5 into 10 raised to -2. अल्फा स्क्वेअर हे फाइंड करायचे आपल्याला. अल्फा डॅश चा स्क्वेअर आणि C किती दिला इथे? 15 into 10 raised to -2. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अल्फा फाइंड करणार आणि अल्फा फाइंड केल्यानंतर त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं तर पर्सेंटेज अल्फा भेटून जाईल तुम्हाला. समजलं? 2 अल्फा दिलेत, 2 अल्फा मधलं रिलेशन विचारलं, जर पर्सेंटेज डिसोसिएशन दिलं then you have to go by this method. एकच ऍसिड आहे, एका ऍसिड साठी दोन्ही Ka कसे असणार आहेत? सेम. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर काय काय विचारतात? ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर ची रिएक्शन आयडेंटिफाय करायला विचारतात. हायलाइट करते इथे. वॉटर प्लस वॉटर गिव्स H3O प्लस OH-. इम्पॉर्टंट जे आहे ते इथे KW काय आहे असं विचारतात. पहिली गोष्ट KW ला काय म्हणतात? KW इज आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर.
फर्स्ट MCQ, which of the following is correct about Kw? Kw is equals to ionic product of water. Kw ionic product of water म्हणजेच काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. वॉटर मध्ये असतो H प्लस OH मायनस. H प्लस लाच काय लिहू शकता तुम्ही? H3O प्लस. अजून काय विचारतील? Kw ची व्हॅल्यू विचारतील 1.0 इंटू 10 रेज टू मायनस 14. हे इनकम्प्लीट स्टेटमेंट आहे, पण जर लिहिलं ॲट 298 केल्विन हे झालं कम्प्लीट स्टेटमेंट. हे 3 MCQs याच्यावरती बनवू शकतात. व्हॅल्यूज नोट करा. गोष्टी या सगळ्या लिहिल्यात का बघा नोटबुक मध्ये. पीएच चे फॉर्म्युलेज माहिती आहेत आपल्याला. पीएच इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन, आणि पीओएच म्हणजे निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन्स, आणि पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14. या पेज वरून इतके क्वेश्चन्स विचारले जातील ॲट 298 केल्विन. ॲट 298 केल्विन. जेव्हा जेव्हा पाठीमागच्या पेजवर लिहिते, जेव्हा जेव्हा इथे H3O प्लस म्हणजे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन बेस इतकं होतं OH मायनस इतकं, तेव्हा गोष्टी असतात न्यूट्रल. आणि त्याचा पीएच आपण किती मानतो? न्यूट्रल म्हणजेच 7. जेव्हा जेव्हा H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं कोणापेक्षा? OH मायनस. OH मायनसचं पण कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे? इथे आत्ताच काय सांगितलं? Kw ची व्हॅल्यू आहे 1.0 इंटू 10 रेज टू मायनस 14. याचा अर्थ H प्लस असणार आहे 1.0 इंटू 10 रेज टू मायनस 7, आणि OH असणार आहे 1.0 इंटू 10 रेज टू मायनस 7. 1.0 तशी काही म्हणायची गरज नाही, पण आपलं टेक्स्टबुक म्हणते म्हणून आपण पण म्हणायचं 10 रेज टू मायनस 7. ठीक आहे. जर H3O प्लस OH पेक्षा जास्त, OH म्हणजेच किती? 1.0 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 7 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण ऍसिडिक म्हणतो. अँड ऍसिडिक पीएच लाईज बिटवीन 0 टू 6.9 म्हणूया, कारण 7 तर न्यूट्रल असणार आहे. अँड जर H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं कोणापेक्षा? 1.0 इंटू 10 रेज टू मायनस 7 पेक्षा, तर आपण त्याला काय म्हणतो? बेसिक इन नेचर. कारण OHचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर त्याला म्हणणार आपण पीएच लाईज बिटवीन 7.1 टू 14. 7 टू 14 एवढं पण प्रिसाइज व्हायची गरज नाहीये. 7 टू 14 म्हणा डायरेक्टली. ओके. टेक्स्टबुकच्या पाठीमागे पण MCQ असतात ना, त्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट काय विचारतील आपल्याला? रिलेशन बिटवीन पीएच प्लस पीओएच झालं. ऍसिडिटी, बेसिसिटी, न्यूट्रॅलिटी हे आत्ताच डिस्कस केलेलं. जर इक्वल असतील तर न्यूट्रल. जर H3O प्लस जास्त झाला, ऍसिड जास्त झालं तर ऍसिडिक. जर H3O प्लस कमी झाला तर बेसिक. डू यू नो ऍज इट इज इम्पॉर्टंट लाईन्स आहेत ह्या. पीएच इज क्रुशियल फॉर डायजेशन ऑफ फूड. माहिती आपल्या पोटामध्ये HCl आहे गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये, ज्याचा पीएच आहे 2 विचारलं जाऊ शकतं. पीएच ऑफ ब्लड विचारलं जाऊ शकतो 7.36 to 7.42. And enzyme functions effectively only at certain pH. For example, trypsin act as best for alkaline pH. ट्रिप्सिन एक प्रोटीन डायजेस्ट करणारी एन्झाइम आहे, आणि आपल्याला विचारणार की ट्रिप्सिन कधी ऍक्ट करतं, म्हणजे त्याचा पीएच कसा आहे? अल्कलाइन पीएच आहे. हे 3 पीएचच्या व्हॅल्यूज ऍज इट इज लर्न करायचे. टेक्स्टबुक मध्ये मार्क करून ठेवा. हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट हे सगळे तुम्हाला पाठ करायचे, पण गरज नाही. तिथे MCQ मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं असणार आहे ना, मग तुम्हाला कुठलाही घ्या. समजा KNO3 घेतला आपण रॅन्डम, तर आपल्याला माहिती आहे K आलेला असतो KOH कडून आणि NO3 आलेला असतो HNO3 कडून. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी डिस्कस केलं. सो तुमचा आज होमवर्क आहे, प्रत्येक एक्झाम्पल तुमचं तुम्हाला इथे क्लासिफाय करता येतं का हे चेक करायचं. आता हायड्रोलायसिस हा वर्ड आलेला, मग हायड्रोलायसिस म्हणजे काय? एक 5 मिनिटाची इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा घेऊया वॉटर.
आणि वॉटर ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे, तर अँफोटेरिक इन नेचर आहे. पण जेव्हा तुम्ही रूम टेम्परेचरला त्याचा पीएच काढाल तर तो तुम्हाला न्यूट्रलच येईल. सो वॉटरला मी इथे न्यूट्रल मानते, वॉटरचा काहीतरी पीएच मानू. सो वॉटर एक न्यूट्रल सॉल्व्हंट आहे असं मानलं. आणि याच्यामध्ये आपण वरून सॉल्ट ऍड करायचा. हा सॉल्ट ऍड केल्यानंतर आता प्युअर वॉटर आहे का? हे नाही, हे झालं सोल्युशन. हे झालं सोल्युशन. सॉल्ट ऍड केल्यानंतर वॉटर काय बनतो? जर न्यूट्रलचा न्यूट्रलच राहिला तर त्याला म्हणायचं नो हायड्रोलायसिस. कसं ओळखायचं ते हिंट आहे, साधी सिंपल हिंट आहे. न्यूट्रल असेल तर नो हायड्रोलायसिस. जर ऍसिडिक झालं किंवा दुसरं काय होऊ शकतं, बेसिक होऊ शकतं. आधी न्यूट्रल आहे, सॉल्ट टाकल्यावर एकतर ऍसिडिक होऊ शकतं किंवा बेसिक होऊ शकतं. ऍसिडिक किंवा बेसिक झालं तर आपण त्याला म्हणतो हायड्रोलायसिस झालं, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट. आणि न्यूट्रलचं न्यूट्रलच राहिलं तर काय म्हणायचंय तुम्हाला? नो हायड्रोलायसिस. ही गोष्ट क्लिअर आहे? चॅट सेक्शन मध्ये सांगा एकदा. हे ठीक आहे. आता समजा तुम्हाला क्वेश्चन आलाच की H2SO4 not H2SO4 CuSO4 copper sulfate undergoes hydrolysis, तर it gives acidic, basic का न्यूट्रल सोल्युशन. कॉपर सल्फेटचं जेव्हा हायड्रोलायसिस होईल, हायड्रोलायसिस म्हणजे बेसिकली तुम्हाला पाण्यात टाकायचं आहे, तेव्हा तो काय देईल? ऍसिडिक सोल्युशन, बेसिक सोल्युशन की न्यूट्रल सोल्युशन? तुम्हाला आधीच शिकवलं. सॉल्ट कोणापासून बनलाय ते फाइंड करायचं. कॉपर सल्फेट कोणापासून आलेला असणार आहे रे? कॉपर. कॉपर कोणापासून आलेला असणार आहे? CuOH ट्वाइस जो की बेस आहे. आणि सल्फेट कोणाकडून आलेला असणार आहे? H2SO4. H2SO4 इज स्ट्रॉंग ऍसिड अँड CuOH इज वीक बेस. जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं सोल्युशन बनतं. कोण? स्ट्रॉंग ऍसिड आहे ना. स्ट्रॉंग कोण आहे याच्यामध्ये? ऍसिड. तर हायड्रोलायसिस झाल्यानंतर कॉपर सल्फेट ऍसिडिक सोल्युशन देतो. जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं सोल्युशन बनतं. तुम्ही एक ट्राय करा आता. एक्झाम्पल दिलं आपल्याला NH4Cl. NH4Cl सेम कॉन्सेप्ट. हायड्रोलायसिस झालं, तुम्हाला ओळखायचं ऍसिडिक सोल्युशन देईल, बेसिक देईल की न्यूट्रल देईल. सीईटी असं क्वेश्चन्स विचारते. विच सॉल्ट विल टर्न रेड लिटमस ब्ल्यू? कोणाचा क्वेश्चन आहे? यश. रेड लिटमस ब्ल्यू कधी टर्न होतो रे? जेव्हा बेसिक असेल. जेव्हा बेसिक असेल. मग आपल्याला फाइंड करायचं आहे असा सॉल्ट की जो स्ट्रॉंग बेस पासून बनलाय. स्ट्रॉंग बेस जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं सोल्युशन होतं. घेते मी एक्झाम्पल. NH4Cl सांगा. व्हेरी नाईस. इथे NH4OH कडून आला जो की आहे वीक बेस आणि HCl जो की आहे स्ट्रॉंग ऍसिड. जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं सोल्युशन बनतं, म्हणजे सोल्युशन इज ऍसिडिक इन नेचर. घ्या अजून एक एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3. CH3COONA. CH3COONA. हा, आता विचारलं when a red litmus is dipped into CH3COONA, it changes to blue की it remains red? काय ऑप्शन आहे? रेड रेडच राहील की रेड ब्लू मध्ये कन्वर्ट होईल? हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता याच्यामध्ये Na कोणाकडून आला? NaOH जो की काय आहे? स्ट्रॉंग बेस. जो की काय आहे? स्ट्रॉंग बेस. सो जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखा आन्सर लिहायचा आहे तुम्हाला. सो इट इज बेसिक इन नेचर आणि बेसिक असेल तर तो रेड लिटमस ब्ल्यू ला टर्न करेल. यश क्लिअर झालं? जर असेल स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड तर आम्ही काय म्हणू? स्ट्रॉंग बेस म्हणजे बेसिक म्हणू. पण जर असा एखादा सॉल्ट आला की जो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून बनलाय,
फोर्थ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून बनलाय NaCl. स्ट्रॉंग ऍसिड HCl, स्ट्रॉंग बेस NaOH. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून बनला असेल तर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस गिव्स न्यूट्रलायझेशन. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये स्ट्रॉंग बेस टाकलं तर काय झालं असणार? न्यूट्रलायझेशन. आणि काय सांगितलं? जर न्यूट्रलायझेशन असेल तर नो हायड्रोलायसिस. न्यूट्रल राहतो आणि हायड्रोलायसिस होत नाही. ओके, ठीक आहे. आणि फिफ्थ आणि मोस्ट इम्पॉर्टंट, दोन्ही वीक आले तर आता काय करू मॅम? दोन्ही वीक आले, वीक ऍसिड प्लस वीक बेस, जर असं कॉम्बिनेशन आलं तर कसं ओळखू? तर ओळखण्यासाठी तुम्हाला त्या ऍसिडची स्ट्रेंथ दिली जाईल आणि त्या बेसची पण स्ट्रेंथ दिली जाईल. के ची व्हॅल्यू आहे समजा 5.0 into 10⁻⁻⁴ आणि इथे व्हॅल्यू आहे 2.4 into 10⁻⁷. आता दोन्ही वीक आहेत, मग कसं सांगणार? तर के आणि केबी ची व्हॅल्यू दिली जाते. जज करायचं, जर के इज इक्वल्स टू केबी असेल तर न्यूट्रल म्हणायचं. जर के ग्रेटर दॅन केबी असेल तर ऍसिडिक म्हणायचं. आणि जर के लेस दॅन केबी म्हणजे केबी मोठा झाला तर बेसिक म्हणायचं. सो तुमचा आन्सर काय आहे ते लगेच सांगून द्या. व्हॉट इज युअर आन्सर? वीक ऍसिड वीक बेस. सॉल्ट लिहून देऊ का कोणता तरी? वीक बेस NH4 आणि वीक ऍसिड कडून आलेला H2S किंवा F असं काहीतरी आलं. व्हॅल्यू चेक करा, कोणती व्हॅल्यू मोठी आहे? 10⁻⁻⁴ मोठा आहे, के मोठा आहे. के मोठं असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? सॉल्ट ऑन हायड्रोलायसिस गिव्ह ऍसिडिक, म्हणजेच ब्ल्यू लिटमस विल टर्न रेड. ठीक आहे, इथेच आहे बफर सोल्युशन. व्हॉट आर बफर? सबस्टन्सेस दॅट रेजिस्ट द चेंज इन pH. सबस्टन्सेस दॅट रेजिस्ट द चेंज इन pH. एखादं बीकर मध्ये सोल्युशन घेतलं तुम्ही आणि त्या सोल्युशनचा pH हा 3 आहे. मग वरून तुम्ही छोटस स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड टाका किंवा स्मॉल अमाउंट ऑफ बेस टाका किंवा स्मॉल अमाउंट ऑफ वॉटर टाका, त्या सोल्युशनचा 3 जो pH आहे जो चेंज होणार नाही. सच सोल्युशन इज कॉल्ड ॲज बफर. असं सोल्युशन की ज्याचा pH फिक्स आहे, ज्याचा pH बदलत नाही. मग भले तुम्ही वरून स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड टाका किंवा स्मॉल अमाउंट ऑफ बेस टाका किंवा स्मॉल अमाउंट ऑफ वॉटर टाका, त्याचा pH बदलणार नाही. देयर आर 2 टाइप्स ऑफ बफर. बफर 2 टाइपचे आहेत, ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर. आता इथून हिंट सांगते की ऍसिडिक आणि बेसिक बफर ओळखायचे कसे. ऍसिडिक बफर असेल तर तो ऍसिड पासून बनला असणार. कुठला ऍसिड? मॅमनी सांगितलं या चॅप्टर मध्ये वीक ऍसिड शिकायचे. कोणता ऍसिड? वीक ऍसिड, कारण सांगितलं वीक ऍसिड शिकायचे. पण मॅम म्हटलेल्या बफर हे सोल्युशन आहे. सोल्युशन असेल तर 2 गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स असणार आहेत. एक असेल वीक ऍसिड, अजून काय मिक्स असणार आहे त्याच्यामध्ये? सॉल्ट ऑफ, तोच वीक ऍसिड परत घ्यायचा अँड स्ट्रॉंग बेस. आता बाकी गोष्टी तुम्हाला पाठ आहेत, तुम्ही मनामध्ये कोणताही, हे परत रिपीट करते, ऍसिड असेल तर काय आधी घ्यायचं? वीक ऍसिड. तसं बेस असेल तर पहिल्यांदा काय घेतलं तुम्ही? वीक बेस. सोबत काय घ्यायचा असतो? सॉल्ट. कोणाचा? त्याच वीक बेसचा आणि त्याचा अपोजिट पार्टनर. वीकचा अपोजिट स्ट्रॉंग, बेसचा अपोजिट ऍसिड. हे क्लिअर आहे कसं लिहिलं ते? हे क्लिअर आहे ना? ऍसिड असेल तर वीक ऍसिड, बेस असेल तर वीक बेस. आणि सॉल्ट घ्यायचा त्याच वीक ऍसिडचा आणि अपोजिट पार्टनरचा, त्याच वीक बेसचा आणि अपोजिट पार्टनरचा. फॉर एक्झाम्पल एखादा वीक ऍसिड सांगा म्हटलं तर सांगता येईल ना रे आता? HF. एखादा वीक ऍसिड सांगा म्हटलं तर सांगता आलं पाहिजे, फक्त त्या 5 मधला घ्यायचा नाही. कोण? HF. आणि त्याचा सॉल्ट बनवायचा आपल्याला. HF चा सॉल्ट बनवायचा आहे कोणासोबत? स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस कोण घ्याल आता? NaOH. सॉल्ट कसं बनवायचं तेही सांगितलं. याच्यामधून पाणी रिमूव्ह करा, HOH.
उरलेला काय असतो सॉल्ट. म्हणजेच एक्झाम्पल काय झालं, फॉर एक्झाम्पल HF प्लस NaF, HF प्लस NaF. ठीक आहे. आणि तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले असतील आणि विचारलं की कोणता ऍसिडिक बफर आहे, तर पहिला ऍसिड कुठे शोधायचं. जे H आहे ते ऍसिड असणार, परत ते ऍसिड वीक असेल त्याला टिक करून यायचं. आणि WB वीक बेस आहे. वीक बेस कोणताही घ्या, वीक बेस तुम्ही हवं तर घ्या सिंपल कोणता तरी ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे, बॅलन्सिंग करायला लागणार नाही तुम्हाला. NH4OH, NH4OH त्याचा आता सॉल्ट बनवायचंय तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड सोबत. कोणतं स्ट्रॉंग ऍसिड घेऊया, HCl घेऊया. ऍसिड घेतलं, सॉल्ट कसं बनवायचं, HOH रिमूव्ह करायचा, यातला H यातला OH, सो राहिलं काय NH4OH वीक बेस प्लस सॉल्ट NH4Cl. जर तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले आणि विचारलं वीक बेस फाइंड करा, सॉरी बेसिक बफर फाइंड करा, तर पहिलं जायचं वीक बेस शोधायचं. वीक बेस असतील ते ऑप्शन ठेवायचे, त्यामध्ये जायचं परत सॉल्ट करेक्ट आहे का एकदा चेक करून यायचं. आयडेंटिफाय म्हणून ऑप्शन येईल. पुढे टाइप्स ऑफ बफर झालं. एखादा बफर ऍसिडिक असेल तर त्याचा पीएच कसा काढतो आपण, हँडरसन हॅसलबाच इक्वेशन लिहून घ्या. pH is equals to pKa plus log to the base 10 salt upon acid. आणि जर pOH विचारलं तर सेम टाइपचा फॉर्म्युला, फक्त बेस असल्यामुळे काय चेंज केलं आपण, pKb plus log to the base 10 salt upon base. ऍप्लिकेशन्स ऑफ बफर तुम्हाला रीड करायचे. या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या, जितकं हायलाइट केलं तितकं इम्पॉर्टंट आहे. एकदा स्क्रीनशॉट घ्या ऍप्लिकेशन्स ऑफ बफरचा, ज्याच्यामध्ये ब्लडचा पीएच वरती एमसीक्यू येतो, त्याच्यानंतर पेनिसिलिन वरती एमसीक्यू येतो, मॅग्नेशियम सायट्रेट वरती एमसीक्यू येतो आणि ग्रुप 3A केटायन म्हणजे हायलाइट केलेल्या पोर्शन्स वरती एमसीक्यू आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट फाइंड करायचे आपल्याला. कोणताही स्पॅरिंगली सोल्युएबल सॉल्ट घ्यायचा जो की दिलेला असेल, समजा तुम्हाला BaSO4, हा सॉलिड स्टेट मध्ये असतो कारण तो आहे स्पॅरिंगली सोल्युएबल. स्पॅरिंगली सोल्युएबल आहे, इक्विलिब्रियम मध्ये जातो आणि कसा ब्रेक होईल तो Ba+2 प्लस SO4 -2. स्पॅरिंगली सोल्युएबल सॉल्ट आहे पण तरी पण इक्विलिब्रियम आहे. जिथे इक्विलिब्रियम तिथे असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणून K. ठीक आहे. पण या केस मध्ये हा जो सॉलिड आहे तो स्पॅरिंगली सोल्युएबल आहे म्हणून आपण त्याच्या केलाच काय लिहितो, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसं लिहितो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्सचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय रिएक्टंट करायची गरज नाहीये. का गरज नाही, कारण रिएक्टंट कॉन्स्टंट राहिलाय आणि तो ऑलरेडी KSP मध्ये इन्क्लूड आहे. सो यापैकी कोणतंही एक्झाम्पल घ्या, तुम्हाला तेच दिसेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता तुम्ही एकदा स्क्रीनवरती 4 एक्झाम्पल्स बघा. असं कोणतं एक्झाम्पल आहे की ज्याचं डिसोसिएशन तुम्हाला जमणार नाही, ते डिसोसिएशन मी इथे एक्सप्लेन करते. असं कोणतं एक्झाम्पल आहे की ज्याचं डिसोसिएशन तुम्हाला जमणार नाही. थर्ड, Bi2S3. Bi2S3चं जर समजा डिसोसिएशन सांगितलं, सगळ्यांचं लक्ष बोर्डवरती, चॅट सेक्शन मध्ये कोणी काहीच डिस्कस नाही करणार आहे थोडा वेळ. ठीक आहे. तुम्हाला मी हिंट सांगते काय गोष्टी, जे दिसतं ते लिहून घ्यायचं. पहिला दिसतो Bi मग दिसतो S, पहिला दिसतो Bi मग दिसतो S, हे ओके. त्याच्यानंतर किती आहेत ते लिहून घ्यायचं. Bi आहे 2, S आहे 3, Bi आहे 2, S आहे 3 आणि मग लिहायचा चार्ज. Bi वरचा चार्ज S च्या खाली लिहिलेला असतो, किती आहे तो 3. Bi वर चार्ज किती आहे 3. S वरचा चार्ज Bi च्या खाली लिहिलेला असतो, Bi च्या खाली किती दिसतं 2. चार्जेस अपोजिट मध्ये असतात, पहिल्याला द्यायचा प्लस साइन, दुसऱ्याला द्यायची मायनस साइन. झालं डिसोसिएशन, झालं डिसोसिएशन. एका दुसरा एक्झाम्पल ही हिंट लागत नाही पण तुमच्या सिलेबस मधल्या मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्सला लागेल. जसं की हे बघा, इथे दिसतो कॅल्शियम, सो लिहिला कॅल्शियम, परत दिसतो PO4, सो लिहिला PO4. मग किती आहे ते लिहायचं, 3 लिहिले का 3.
परत हे किती आहेत 2 म्हणून काय लिहिलं 2. परत चार्जेस हे क्रॉस मध्ये असतात. Ca वर चार्ज असणारे 2 आहे 2, PO4 वर चार्ज आहे 3 पहिल्याला लावलं प्लस दुसऱ्याला लावलं मायनस. सो असं डिसोसिएशन तुम्ही करू शकता. आता याचं यूज काय आहे, याच्यावरती सीईटी क्वेश्चन कसं विचारते आणि असं वाटतंय की 2023 ला म्हणजेच तुमच्या बॅचला याच्यावरती क्वेश्चन येण्याचा चान्स आहे. आणि क्वेश्चन कुठे येईल तर डिसोसिएशन वरती येईल, म्हणजेच केएसपी वरती क्वेश्चन येईल. दाखवते बघा, चेक करा. कोणताही एक सॉल्ट घ्या. सगळ्यात सिंपल सॉल्ट घेते मी आधी, AgCl एक स्पॅरिंगली सोल्युएबल सॉल्ट आहे. सो तो कसा डिसोसिएट होतो, Ag प्लस इथं मात्र लिहायचं असतं ॲक्वियस आणि Cl मायनस इथं पण लिहायचं असतं ॲक्वियस. पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारणार की याचं केएसपी ला सोल्युबिलिटी प्रोडक्टला, जे की तुम्ही कसं लिहिता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. हे सेकंड क्वेश्चन असतो याचं सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी मधलं रिलेशन बिटवीन KSP and S. Find relation between KSP and S. What is S? S is molar solubility. सकाळी मॉर्निंग लेक्चर मध्ये जी सोल्युबिलिटी शिकवली तीच सोल्युबिलिटी आहे ही. मग फाइंड कसं करायचं, KSP इज इक्वल्स टू रिलेशन आहे x रेस टू x, y रेस टू y, s रेस टू x प्लस y. किती दिसतं ना, सिंपल रिलेशन दिसतं बघा. x रेस टू x, y रेस टू y, s रेस टू x प्लस y. ठीक आहे. आता व्हॉट इज x? x इज कॅटायन. व्हॉट इज y? y इज एनायन. सो कॅटायन किती आहेत एकदा सांगा, तर कॅटायन एकच आहे, सो इथे लिहायचं 1. एनायन किती आहेत सांगा, एनायन एकच आहे, सो इथे लिहायचं 1. आता व्हॅल्यू फाइंड करा काय असेल ते. KSP इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू आहे 1, सो 1 रेस टू 1 येणार आहे. एनायन अगेन 1 आहे, 1 रेस टू 1 येणार आहे. s रेस टू 1 प्लस 1 2, सो KSP इज इक्वल्स टू s स्क्वेअर. मग या केस मध्ये तुम्हाला व्हॅल्यू देतील KSP ची आणि s फाइंड करा असं विचारू शकतात. हे सिंपल एक्झाम्पल क्लिअर आहे का, ज्याचा रेशिओ होता 1:1, ज्याचा रेशिओ होता 1:1. आता तुम्ही कोणत्याही टाइपचा क्वेश्चन घ्या, तुम्हाला जर डिसोसिएशन जमलं तर तुम्ही या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करू शकता. समजा तो जो क्वेश्चन होता लास्ट वाला, Ca3PO4 चा ट्वाइस, हे फाइंड करू शकता. न रिएक्शन करता पण एवढं समजेल ना, कॅल्शियम 3 आहेत, कॅल्शियम म्हणजे कॅटायन 3 आहेत आणि PO4 म्हणजे एनायन म्हणजे Y, ते किती आहेत 2. दिसतं इथे क्लिअरली. फॉर्म्युला काय आहे, KSP इज इक्वल्स टू x रेस टू x म्हणजे 3 रेस टू 3, y रेस टू y 2 रेस टू 2, s रेस टू x प्लस y 3 प्लस 2 5. 3 चा क्यूब आहे 27, 2 चा स्क्वेअर आहे तो 4, s रेस टू 5 108, s रेस टू 5. इथे पण तुम्हाला KSP किंवा S देतील आणि वाईस वर्सा फाइंड करायला सांगते. रिलेशन बिटवीन आताच सांगितलं. कंडिशन्स फॉर प्रेसिपिटेशन, बी पॉइंट इम्पॉर्टंट आहे. प्रेसिपिटेशन कधी होतं, बोर्ड एक्झामला असल्या टाइपचा क्वेश्चन येतो. PYQ मध्ये पण एकदा झाला, जेव्हा IP आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट प्रेसिपिटेशन होतं. डायरेक्टली लक्षात ठेवा. आता कसं काय हे आता वेळ नाहीये, सो हे डायरेक्टली लक्षात ठेवा. प्रेसिपिटेशन करायचं असेल तर आयोनिक प्रोडक्ट जास्त लागतो सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा. आणि लास्ट आहे कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट वरती थेरी MCQ येणार आहे. कुठल्याही टाइपचा न्यूमेरिकल इथे बिल्ड होत नाही, थेरी MCQ असणार आहे. जसं की कोणताही वीक ऍसिड घ्या. वीक ऍसिड म्हटलं की आपल्या डोक्यात पहिल्यांदा चमकतो तो ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड आधीच वीक डिसोसिएशन करत होता, कारण तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे. CH3CO- प्लस H प्लस.
कधी ऍक्वियस मीडियम मध्ये पुट केलं तर. याचं डिसोसिएशन कसं आहे, कसं डिसोसिएट करतो तो, इट डिसोसिएट्स वीकली. आणि तुम्ही सेम बीकर मध्ये एक असा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला की ज्याच्यामध्ये कॉमन आयन आहे CH3COONA, याच्यामध्ये Na आहे म्हणजे तो स्ट्रॉंग सॉल्ट आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला पण त्याच्यामध्ये काय भेटला, कॉमन आयन CH3COOH यात पण आहे, CH3COH यात पण आहे. म्हणजे जितकं डिसोसिएशन होत होतं आता त्याच्यापेक्षा कमी डिसोसिएशन होईल. आधी जास्त डिसोसिएशन होत होतं, आता कॉमन आयन आल्यामुळे डिसोसिएशन अजून कमी झालं. सो द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सप्रेसेस द डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स इन द प्रेझन्स ऑफ कॉमन आयन. त्यालाच काय म्हणतो आपण, कॉमन आयन इफेक्ट. सो तुम्हाला क्वेश्चन भला मोठा विचारते, वेन ऍसिटिक ऍसिड अंडरगोज डिसोसिएशन, अल्फाची व्हॅल्यू ही आहे. बट वेन CH3CONA आपण त्याच्यामध्ये टाकतो डिसोसिएशन कमी होतं. दिस इज ड्यू टू द फेनोमेना. आणि मग 4 ऑप्शन्स लिहिलेले असणार आहेत. आन्सर काय असणार, कॉमन आयन इफेक्ट. So this is the end of the lecture.